परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण. जमिनीवरचं स्वर्ग म्हणजेच कोकण. चालीरीती, रूढी परंपरांचो वारसो जपणारो म्हणजेच कोकण. आज खूप लोक कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्याक असत. फक्त सणवाराकच गावाक जमा होतात. आता कोणच पहिल्यासारखे राहिले नाही हो. सगळीकडे फक्त आणि फक्त नवीन टेक्नॉलॉजीचाच वापर करण्यात येता. त्याच्यामुळे जुनी चालीरीती परंपरा संपल्यागतच झाली. पहिल्यासारखी मजा पण आता राहिली नाही. एक काळ होतो, त्या काळात ओमकारची गजालीसोबत मी तुमका घेऊन जातोय. पण त्या अगोदर जर ह्या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करूक नाही तर पहिला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर त्या हरवलेल्या आठवणींच्या गावात जाऊया. सकाळ ही कोंबड्याच्या आरवण्यात होत होती. कोंबडो आरवलो की लोका उठायची आणि आपल्या कामाक लागायची. आता तर मोबाईलचे अलारामच वाजतात हो. पहिली सकाळ ही चिमण्यांच्या आवाजात, गुरांच्या हंबरण्यात किती सुंदर वाटायची. सकाळी उठल्या उठल्या न्हाणीत जाऊन मडक्यावरचो काळो थर म्हणजेच आताच्या पिढीची टूथपेस्ट लावायचे. तोंड धुवून झाला की चुलीवरची चाय आणि भाकरी मात्र गोडवो घेऊन दिवसाची सुरुवात करायची. वासूर हंबराक लागला की तेका वाड्यात नेऊन गाईक दुधासाठी सोडायची. त्यानंतर शेतीच्या कामाक सुरुवात. घराभोवतालची वय मात्र घराच्या अंगणात शोभा देत होती. आता मात्र ही वय खयच बघूक भेटत नाही. सगळीकडे तारेचे कुंपवणं झाली आहेत. घराच्या मातीच्या भिंतींची जागा चिऱ्यांनी घेतली. घराच्या शेणात सारवलेली जमिनी आता परशी बसली. घराच्या कौलांच्या जागेवर आता पत्रे स्लॅब इला. भात कापणी झाली की शेतीचे कोपरे म्हणजेच आमचा खेळाचा मैदान जणू काय वानखेडे स्टेडियमच. पण त्या मैदानात खेळण्यासाठी बापाशी लाडीगोडी लावून लाकडाची किंवा सोपाची बॅट करून घेऊची लागा. आणि बॉल जर म्हटला तर प्रत्येकाकडनं 1 रुपये 2 रुपये असे जमा करून आम्ही बॉल विकत घेऊ होतो. पण आता परिस्थिती अशी इली की प्रत्येक जण बॉल विकत घेऊ शकता, पण 10 जण एकत्र येऊ शकत नाही. आणि त्या जमा करणं आता शक्य नाही. आता त्या मैदानी खेळाची जागा मोबाईलने घेतल्या. काय ते दिवस होते. अरे आम्ही सायकलच्या टायरची पण गाडी करून चालवली. लगोरी, लपाछपी, विटूदांडू, कबड्डी हे तर आमचे आवडीचे खेळ होते. जसे आम्ही मोठे होत गेलो तसे तसे पोटापाण्यासाठी आम्ही गावापासून दूर होत गेलो. आता तसे गोष्टी आठवले की डोळ्यात पाणी इल्याशिवाय राहणार नाही हो. खरंच म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिले ते फक्त आणि फक्त आठवणीच. तुमचे पण असे काय आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा. परत भेटाया एका नव्यान गजालीसोबत. धन्यवाद.